नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, राज्यस्तरीय ATS परीक्षा 2024 इयत्ता पहिलीची उत्तर चाचणी आपण पाहूया। विभाग 1 भाषा मराठीचे प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न 10 20 गुणांसाठी। प्रश्न पहिला, खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायातून शोधून योग्य उत्तराचे वर्तुळ ठळक करा। बाबा आणि दादा काम करतात, ऐन दुपारीही काम करतात, आई आणि वहिनी भाजी काढतात। पडवळ, पालक, गाजर, काकडी, चुका, चाकवत, चवळी, मिरची। बाबा बाजारात भाजी विकतात, आमचा मळा हिरवागार, भाजी आमची ताजी फार। आता यावर आधारित प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, काम कोण करतात? आई, दादा, बाबा, दादा आणि बाबा। तर पर्याय क्रमांक 4 दादा आणि बाबा हे उत्तर बरोबर आहे। बाबा बाजारात काय विकतात? पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 3 व 4 साठी खालील कविता काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय रंगवा। दूध भाकरी मजेत खातो, भू भू करूनी पहारा करतो, खुशाल झोपा आम्हा सांगतो, शेताचीही राखण करतो, धन्या परी करी खरी माया, सेवा करण्या तत्पर काया, खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो, इमानी सदा जागत असतो। प्रश्न 3 पाहूया। खालील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे? पर्याय क्रमांक 3 कुत्रा हे बरोबर आहे। प्रश्न 4 पाहूया। कुत्रा काय खातो? पर्याय क्रमांक 2 दूध भाकरी असं त्याचं उत्तर आहे। प्रश्न 5 व 6 साठी सूचना, खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांच्या योग्य पर्यायाचे वर्तुळ ठळक करा। संवाद पाहूया। कार्ट्या, माझा डोळा चुकून पावसात कशाला गेला होतास? दीपक थरथर कापत म्हणाला, पुन्हा जाणार नाही। दरवेळेला तुझं असंच आहे आणि का रे, दुधाचं पातेलं कोणी सांडलं? अगं आई, माझ्या हातून पडलं ते। प्रश्न 5 पाहूया। दुधाचं पातेलं कोणी सांडवलं? पर्याय क्रमांक 3 दीपकने। प्रश्न 6 दीपक कोठे गेला होता? पर्याय क्रमांक 3 पावसात भिजायला। प्रश्न 7 पाहूया। खालील दिलेल्या गटातील शुद्ध शब्द ओळखा। पर्याय क्रमांक 4 मुंगी। प्रश्न 8 खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा। पर्याय क्रमांक 3 घंटेचा घणघणाट हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 9 घोड्यांना बांधण्याच्या किल्ल्यातील जागेला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 2 तबेला। प्रश्न 10 खालीलपैकी कुंभाराचे चित्र कोणते? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। तर अशा प्रकारे मराठी विभाग संपलेला आहे। दुसरा विभाग पाहूया गणित। प्रश्न 15 30 गुणांसाठी। प्रश्न 11 4 रुपये अधिक 3 रुपये अधिक 2 रुपये बरोबर किती रुपये? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9 रुपये। प्रश्न 12 खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? पर्याय क्रमांक 4 57 ही बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 50 अधिक 20 बरोबर किती दशक? पर्याय क्रमांक 3 7 दशक। प्रश्न 14 7 दिवसांचा काय असतो? पर्याय क्रमांक 3 आठवडा। प्रश्न क्रमांक 15 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 बरोबर किती? पर्याय क्रमांक 4 20 असं त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 खालील आकृतिबंध पूर्ण करा। 1 3 5 आणि प्रश्नचिन्ह। तर 1 3 5 7 असं त्याचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 1 7 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 राधाने दुकानातून 28 रुपयांची खेळणी व 35 रुपयांचे पेन घेतले, तर तिने दुकानदारास किती रुपये घ्यावे? बेरजेचं गणित होतं, त्यामुळे 28 अधिक 35 केल्यानंतर आपल्याला 63 पर्याय क्रमांक 4 63 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूया। 20 अधिक 20 अधिक 1 बरोबर किती रुपये? तर पर्याय क्रमांक 4 41 असं ह्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 2 25 ला 35 असं हे उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न 20 पाहूया। सोबतच्या चित्रात वर्तुळ व चौकोनांची संख्या किती? वर्तुळ आणि चौकोनांची एकत्रित संख्या विचारलेली आहे, त्यामुळे आपण पाहू शकता की 3 वर्तुळ आणि 3 चौकोन असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 6 असे याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21 20 रुपयांच्या नोटेमध्ये 2 रुपयांची किती नाणी येतील? पर्याय क्रमांक 3 10 असं त्याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? पर्याय क्रमांक 3 36 54 आणि 77 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 23 काल गुरुवार होता, तर आज कोणता वार असेल? पर्याय क्रमांक 3 शुक्रवार असं त्याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 24 एका दुकानातून रमेशने 27 लाडू घेतले, त्यापैकी 13 लाडू त्याने इतर मुलांना वाटले, तर त्याच्याकडे किती लाडू शिल्लक राहिले? तर वजाबाकीचं हे गणित आहे। 27 + 13 केल्यानंतर आपल्याला 14 हे उत्तर मिळेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 14 हे याचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25 9च्या मागील क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गट पर्यायातून शोधा। याचं पर्यायातून
क्रमांक 3 8 7 6 हे उत्तर योग्य आहे। तर असंच आणखीन इयत्तेची उत्तरसूची पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।